आपल्या बरोबर आहेत. उदय, काय अपडेट? उदय, तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? आता या क्षणाचा अपडेट काय? अरे नहीं, आगे तो नहीं हटना भाई. हॅलो उदय, तुला माझा आवाज पोहोचत असेल तर आता या क्षणाचा अपडेट काय? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावरती दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत माजी मंत्री उदय सामंत, माजी मंत्री शंभूराज देसाई, त्याचबरोबर लोकसभा गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित आहेत. इथे नवी दिल्ली विमानतळावरती दाखल झाल्यानंतर इथे आपण पाहतो आहोत की शिवसेनेच्या खासदारांनी काळजीवाहू मुख्यमंत्री यांचं स्वागत केलेलं आहे. कारण महायुतीच्या महाविजयानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये दाखल झाले. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि त्याचबरोबर शिवसेनेचे इतर खासदार हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती इथे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री हे बाहेर येतील आणि त्यावेळेला ते प्रसारमाध्यमांशी काय बोलतात का, प्रतिक्रिया देतात का हे पाहावं लागेल. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार विमानतळावरनं थेट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहे. तिथे महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार यांच्या नावावरती आज या महायुतीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिन्ही गटांमध्ये मंत्रिपदासाठी महत्त्वाचे चेहरे कोण, कारण फॉर्म्युला तसा समोर आलेला आहे, त्याबद्दल देखील या बैठकीत चर्चा होणार का? फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच नाही तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण असणार आहे, त्याचबरोबर एकूणच मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री यांचा समावेश होणार, कोणत्या पक्षाला किती जागा म्हणजे मंत्री पदांचं वाटप होणार आहे, त्याचबरोबर पालकमंत्री जिल्ह्यांचे जे आहेत ते कसे असतील, एकूणच या सगळ्या गोष्टींसंदर्भात एकूण सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. आणि एकूणच राज्याचं मंत्रिमंडळ त्या बैठकीत ठरणार असल्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे. आणि याच बैठकीमध्ये आपण पाहतो की सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार आहे, त्यांच्या नावावरती कसं शिक्कामोर्तब होत आहे हे आता पाहावं लागेल. म्हणजे उदय, ही अंतिम बैठक असेल का? कारण यापूर्वी तर काही बैठका पार पडलेल्या नाहीत, पण ही पहिली आणि शेवटची बैठक असेल का ज्यामध्ये याबद्दलचे सगळे निर्णय घेतले जातील? उदयपर्यंत आपण आवाज पोचत नसावा कदाचित, पण उदयने जशी आपल्याला माहिती दिली की दिल्ली विमानतळावरती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले, त्यांचा हा सगळा ताफा आपण बघतोय. थोड्याच वेळात हा ताफा जो आहे तो इथून निघेल. आता हे बघायचं की हा ताफा निघण्यापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी काही बोलतायत का, काही प्रतिक्रिया देत आहेत का. पण तत्पूर्वी दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडते. यामध्ये अजित पवार असतील. दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचा सगळा कॉन्वॉय जो होतो आता एक एक तिथली वाहनं जी आहेत ती बाहेर पडतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर श्रीकांत शिंदे, सामंत देखील त्यांच्या गाडी महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे काय? आता बैठकीला मी जातो आहे. बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन. त्यामुळे बैठक सकारात्मक होईल. कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे. लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी. त्यामुळे दिल्लीत दाखल झाले लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत. हो आहेत ना. सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल. पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी. ते पण बैठकीला येणार आहेत. त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल. ओके सर, थँक्यू साहेब. आपण पावसात बेसी होईल का? काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देऊ केलेली आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे, मी यापूर्वीच माझी या सगळ्याबद्दलची भूमिका जी ती स्पष्ट केलेली आहे आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या
पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल. ओके सर. तर आपण पाहू शकतो केसी होईल का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक आता ते ते अमित शाह थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल होतील. आता आपण बघितलं त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे आणि उदय सामंत हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये पहिला मुद्दा मुख्यमंत्री कोण, त्या चेहऱ्यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल. 2 उपमुख्यमंत्री कोण असणार आहेत, 2 चेहरे असणार आहेत आणि त्यामध्ये कोण असू शकतात किंवा एकच चेहरा असेल का, त्यामध्ये कोण असू शकतं याबद्दलची चर्चा होईल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दामध्ये आज मंत्रिमंडळातले चेहरे देखील निश्चित केले जाऊ शकतात. त्यामुळे पुढला जो शपथविधी असेल त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटचे चेहरेही शपथ घेतील की पहिले फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचा शपथविधी पार पडेल याबद्दलचा देखील निर्णय जो तो आजच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीत होणारा खल, त्यामध्ये होणारी चर्चा ही महत्त्वाची आहे. रात्रीपर्यंत महाराष्ट्र के सीएम जो है एकनाथ शिंदे वो पहुंचेंगे. इसके साथ साथ जो डिप्टी सीएम है अजित पवार वो भी पहुंचेंगे. अमित शाह के घर पे मीटिंग होगी. आगे की क्या रणनीति बनेगी, महाराष्ट्र में सीएम फेस कौन होगा, शिंदे गुट को कितना जो है वो मंत्री पद मिलेगा, साथ साथ अजित पवार गुट को कितना मंत्री पद मिलेगा, इन सारी रणनीतियों पे अभी चर्चा होगी. फिलहाल बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जो है यहाँ पे पहुँच चुके हैं. उसके साथ जो है अभी कुछ देर पहले शिंदे जो है दिल्ली एयरपोर्ट पे पहुँचे हैं और धीरे धीरे जब पूरे यहाँ पे नेता पहुँचेंगे एक एक करके, उसके बाद केंद्रीय मंत्री गृह मंत्री अमित शाह की मौजूदगी में, जेपी नड्डा की मौजूदगी में, इसके साथ साथ देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे और अजित पवार की मौजूदगी में जो है बैठक स्टार्ट होगी. इसमें हालांकि कई रणनीतियों पे चर्चा होगी. अलग अलग पार्टियों को कितनी सीटें दी जाए, मंत्री पद दिया जाए, उस पर चर्चा होगी. साथ ही साथ विभागों को लेके, क्योंकि कई खबरें सामने आ रही हैं कि शिंदे गुट जो है वो कई पावरफुल पोर्टफोलियो मांग रहा है, जैसे गृह मंत्रालय हो, सिंचाई मंत्रालय हो, PWD हो. इसके साथ साथ अजित पवार जो पहले ही कह चुके हैं कि वो बीजेपी के चेहरे को सपोर्ट करेंगे. बीजेपी से जो भी सीएम होगा उसे एनसीपी की तरफ से जो अभी अजित पवार गुट है वो उन्हें समर्थन करेगा. साथ ही साथ अगर कल की बात करें तो एकनाथ शिंदे ने भी प्रेस कॉन्फ्रेंस करके कई सारी बड़ी बातें की. उन्होंने कहा कि उन्हें नरेंद्र मोदी और अमित शाह जो भी नाम फैसला करेंगे उसका वो समर्थन करेंगे. इसका मतलब ये है कि अजित पवार गुट हो या फिर शिंदे गुट, दोनों गुट को अभी फिलहाल किसी बीजेपी के चेहरे पे जो है वो दिक्कत नहीं है. लेकिन देखना ये होगा कि क्या देवेंद्र फडणवीस एक बार फिर से महाराष्ट्र के मुख्यमंत्री बनेंगे, और बनेंगे तो बीजेपी के फेवर में कितने मंत्री पद आएंगे. कहा यह जा रहा है कि 21 से 22 जो मंत्रालय है वो बीजेपी को मिलेगा. इसके साथ साथ अजित पवार गुट हो उन्हें भी 8 से 9 मंत्रालय मिल सकता है. साथ में शिंदे गुट की बात करें तो शिंदे गुट ने करीब 12 मंत्रालय मांगा है, ये कहा जा रहा है. लेकिन वही अभी जो कुछ देर बाद बैठक होगी, जो अमित शाह उसमें बैठेंगे, वो एक तरीके से कन्वे किया जाएगा कि कौन से मंत्रालय में किस पार्टी को दिया जाएगा. साथ साथ बीजेपी अमित शाह यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी याबद्दलची माहिती देत आहे. पण आता एअरपोर्टच्या आतली दृश्य आपण बघतो. एकनाथ शिंदे